मित्र, आपण सर्वांनी अफजल खानचा वध आणि शाहिस्तखानाची बोटे छाटल्यासारख्या गोष्टी तर ऐकल्या आहेत, पण तुला माहित आहे का की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी काही युद्ध लढली आहेत ज्यांचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकातून जणू गायबच करण्यात आला आहे. 30,000च्या सैन्याला केवळ 1000 मावळ्यांनी तासभरात शरण आणायला कसं भाग पाडलंय आणि जगातील सर्वात शक्तिशाली नौदलाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात कसं पाणी पाजलंय. पण मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उघडणार आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा 3 युद्धनीती जे आजही रहस्यमय आहेत. तर मित्र, नंबर 1 वर येते उंबरखिंडचं युद्ध. सन 1661 औरंगजेबाचा सर्वात विश्वासू सरदार कारतालाब खान 30,000 सैन्य अफाट घेऊन कोकण जिंकायला निघाला होता. मित्रा, त्याला वाटलं आपले छत्रपती शिवाजी महाराज घाबरून शरण येतील, पण कारतालाब खानला माहित नव्हतं की तो स्वतःहून मृत्यूच्या जबड्यात चाललाय. मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला अशा एक उमरखिंड नावाच्या अरुंद खिंडीत ओढलं जिथे ना मागे जाता येत होतं नाही पुढे जाता येत होतं. आणि त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वरून दगडधोंड्यांचा पाऊस सुरू केला आणि काही तासातच 30,000 मुघल सैन्य जीवनाच्या आकाताने ओरडू लागलं. मित्र, आपल्या महाराजांची ही युद्धनीती एवढी खतरनाक होती की आजही काही लोकांना ती पूर्णपणे समजत नाही. नंबर 2 चं युद्ध म्हणजेच मित्रा साल्हेरचं मैदानी युद्ध. तर मित्र, अनेकांचा असा समज आहे की मराठे फक्त लपून वार करायचे, पण 1672चं साल्हेरचं युद्ध हा समज दूर करण्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. मुघलांचं 40,000 सैन्य आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त 20,000 मावळे समोरासमोर होते. मित्र, हे गनिमी काव्याचं युद्ध नव्हतं, तर हे फेस टू फेस महायुद्ध होतं. एकाच वेळी 60,000 सैनिक रणांगणात होते आणि मित्रा रक्ताचे सडे पडायचे, पण मराठ्यांच्या एका आवेगाने मुघलांची दानादन उडवली. मुघलांना कळून चुकलं की शिवबांचे मावळे आता फक्त डोंगरात नाही तर मैदानातही बाजीगर आहेत. मित्रा, हे युद्ध तर खूप मोठं होतं, पण प्रश्न असा आहे की महाराजांनी एवढ्या मोठ्या सैन्याला हरवलंच कसं. नंबर 3 वरचे रहस्य म्हणजेच मित्रा आपल्या महाराजांनी एवढे मोठे युद्ध जिंकले, पण हे सगळं शक्य कसं झालं. तर मित्रा, याचं उत्तर आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात आणि कानात, म्हणजेच बहिर्जी नाईक. शत्रूंच्या छावणीत शिरून त्यांच्या गुप्त खलबतांची बातमी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचा बहिर्जी नाईकांचा हात कोणीच धरू शकत नव्हता. अफजल खान कोणत्या वेळी बाहेर पडणार किंवा सुरतेच्या कोणत्या ठिकाणी सोनं आहे याची तंतोतंत माहिती बहिर्जींनी आणली होती. मित्रा, हे एक असं इंटेलिजन्स नेटवर्क होतं जे आजही CIA किंवा मोसाद यांसारख्या संस्थांना अभ्यासात असावं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक विजयामागे फक्त शौर्य नव्हतं, तर नियोजन आणि तंत्रज्ञानही होतं. मित्रा, तुला काय वाटतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं रहस्य काय होतं? त्यांची तलवार की त्यांची बुद्धी? आणि मित्रा, आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कर अशा न ऐकलेल्या इतिहासासाठी. जय भवानी, जय शिवाजी.